नमस्कार मित्रांनो, JK टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये सध्या 1 मे 2026 रोजी फ्रीज, AC, वॉशिंग मशीन आणि आर वॉटर प्युरिफायर रिपेअरिंगचा जो कोर्स चालू झाला आहे ते आजपासून नवीन बॅच सुरू झालेले आहे. तर आता आपण बघू शकता हे सगळे विद्यार्थी आज पहिल्यांदाच इथं आलेले आहेत. काही विद्यार्थी याच्या अगोदर व्हिजिट देऊन गेलेले आहेत, तर काही विद्यार्थी निम्म्यापैकी जास्त विद्यार्थी हे पहिल्यांदाच इथं आलेत, डायरेक्ट क्लासला जॉईन झालेले आहेत. तर आपण थोडक्यात त्यांची माहिती घेऊया. म्हणजे ते कुठून आलेत, त्यांची सिटी कुठली आहे, ते पुण्यामधलेच आहेत का पुण्याच्या बाहेरचे आहेत, किंवा त्यांना या इन्स्टिट्यूट बद्दल कसं माहिती झालं, किंवा त्यांना या फील्डमध्ये याच्या अगोदरची काय माहिती आहे का. त्यामुळं त्यांना त्याच्यानंतर कोर्स नंतर या कोर्स केल्यानंतर त्यांना या क्षेत्रामधील म्हणजे रिपेअरिंग बद्दल किती माहिती झाली याचा पण आपण इंटरव्ह्यू शेवटच्याला घेणार आहेत. तर आता आपण थोडक्यात त्यांची माहिती घेऊया, कुठून आलेत आणि ह्याच्या अगोदर काय करत होते. थोडं नाही इकडे तोंड करून असं बसा, थोडं असं बोला. तुम्ही कुठून आलात, नाव काय तुमचं? माझं नाव आदित्य मोरे. हा, आम्ही साताराहून थोडं असं बसा म्हणजे कॅमेऱ्यात दिसाल थोडं. हा, माझं नाव आदित्य दिलीप मोरे. हा, आम्ही साताराहून आलोय. आम्ही युट्यूब वरती सर्च केलेलं एकदा हा, की कसं काय म्हणजे कोर्स पुण्यातला बेस्ट, तर तुमची ऍड आली पहिली, अच्छा. हा, त्यातनं आलो आम्ही. म्हणजे तुम्हाला युट्यूब मधून माहिती झालं. आता ह्याच्याबद्दल ह्या फ्रीज, AC, वॉशिंग मशीन रिपेअरिंग बद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? पहिला आता तर काय माहित काय नाही, म्हणजे ह्यांना झिरो नॉलेज आहे. नंतर लास्ट टाइमचा ज्यावेळेस कोर्स कम्प्लीट होईल त्यावेळेस पण आपण इंटरव्ह्यू घेऊया, त्यावेळेस त्यांना किती माहिती झालेलं आहे त्यावेळेस पण आपण चौकशी करूया. मी हेमंत तुकाराम भालेराव, हा, पालघर वाड्यावरून आलोय. पालघरवरून आला. हा, मी डिश फिटिंग वगैरे करतो. हा, हा, दुकान विक्रम रोडला शॉप मध्ये काम करतोय. हा, मी फिटिंग वगैरे करायला गेल्यानंतर हा. माझ्याकडे कस्टमर बरेचसे येतात. हा. तू आरो वगैरे कस्टमर करतो बेस का? आहे, बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे मला 2-3 जणांनी सांगितलं काय आहे, याची माहिती दिली. हा, हा, मी कॉन्टॅक्ट नंबरला लगेच कॉल केला बरोबर. तुम्हाला तुमच्याशी संपर्क झाला. त्याच्यानंतर लगेच मी इकडे 2 दिवसातून आलो. म्हणजे बघा, हे ऑलरेडी डिशचे टेक्निशियन आहेत. तर यांना कस्टमरची इन्क्वायरी येत होती फ्रीज, AC, वॉशिंग मशीन, आर फिल्टरसाठी. तर त्याने डिसिजन घेतला की आपल्या बिझनेससाठी, आपल्या व्यवसायासाठी ऍडिशनल काहीतरी पाहिजे, म्हणून ते कोर्स करायला आले. कुठून आला तुम्ही? नाव काय? माझं नाव अभिजित भागवत डावरे. हा. मी पंढरपूरवरून आलेलो आहे. हा, तर असं म्हणजे मला एक कोर्स का चांगला करायचा होता. तर चॅट जीपीटीला विचारलं मी कुठला चांगला कोर्स आहे, तर एसीचा कोर्स आणि चांगला आहे सांगितलं. तर इन्स्टिट्यूट सगळ्यात भारी कुठला आहे तर सांगितलं, तर JK इन्स्टिट्यूट सगळ्यात भारी आलं. त्यामुळे मी सरांकडे आलो शिकण्यासाठी. हा, यांनी चॅट जीपीटीला विचारलं होतं. चॅट जीपीटीला सर्च केल्यानंतर चॅट जीपीटीने आपलं पहिल्यांदा त्यांना सजेशन दिलेलं आहे, आणि ते त्यामुळे ते पहिला इथे येऊन व्हिजिट देऊन गेलेले आहेत गेल्या महिन्यात, आणि यावेळेस आता ते डायरेक्ट कोर्सला आले. नमस्कार, माझं नाव दर्शन शीतल चौले. मी कोल्हापूर साईडवरून आलेलो आहे. मला युट्यूबवर बघितल्यामुळे मला इकडे यायला मिळालेलं आहे. आणि एक काका सर पण हे खूप चांगले आहेत. परत सगळं शिकवतात चांगले. माझे नाव समोर सुभाष पवार आहे. आपलं गाव अक्कलकोट आहे. मला इंस्टाग्राम वरती बघून तुमचे व्हिडिओ बघितले आणि कोर्स करायचं म्हणून. त्यांचा पण काहीतरी दुसरा व्यवसाय आहे, तर हे आता त्यांना ऍडिशनल म्हणून ते व्यवसायासाठी हे व्यवसाय ऍड करण्यासाठी ते कोर्स करायला आले. हा सर, तुम्ही कुठून आलात? नाव काय तुमचं? नमस्कार, रणजित सोमनाथ टकले माझं नाव, आणि गाव लासुर्णे. तर मला तुमची ऍड ह्याच्यावर मी आपलं काय ते बघायला मिळाली होती इंस्टाग्रामवर. मग तिथं मी नंबरला आपला संपर्क साधून तुमच्याशी संपर्क साधून आपलं जॉईन केलं क्लास. कुठून आलात? गाव कुठलं म्हणलं तुमचं? लासुर्णे गाव. लासुर्णे कुठला जिल्हा आहे? तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. अच्छा. हिंदी मध्ये बोला तुम्ही. हिंदी में का? मेरा नाम टिप्पू अहमद है, आसिफ मत्ती खाने। मैं सोलापुर से आया हूँ सर के लिए स्किल सीखने का था, इसलिए आया हूँ उधर सोलापुर से। अच्छा, का सोलापूर से आहे? हाँ, सोलापुर से। ठीक आहे. तर याच्या अगोदर आता ह्या फील्ड मधली काय माहिती आहे का? माझा काय फाईन माहिती नाही माहिती ना. ठीक आहे, शिकायसाठी घालत. तर मित्रांनो, इथं बघू शकता जे विद्यार्थी आहेत ना ते सगळे पुण्याच्या बाहेरचे आहेत. म्हणजे कोण बुलढाणा आहेत, कोण लातूर, कोण सांगली, कोण सातारा, सगळे बाहेरचे आलेले आहेत. आणि जे इथं राहायची सोय जी केलेली आहे ते बिलकुल फ्री मध्ये केलेली आहे आपण. त्यामुळे तुम्ही जर पुण्याच्या बाहेर जरी असाल तरी तुम्ही इथं येऊन हे कोर्स करू शकताय. आता प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आपले नवीन बॅच सुरू होते. तर मित्रांनो, मे महिन्याचे जे बॅच चालू झालेले आहे तर आताही सुरू झालेले आहे. तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला कोर्स करून जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर 1 जूनचे बॅचचे जे रजिस्ट्रेशन आहे ते चालू आहे. तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून कधीही रजिस्ट्रेशन करू शकताय आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करू शकताय.